हाय, जय श्रीराम. तर आपण जे संध्याकाळ आहे तर नेहमी दिवाभात करत असतो. तर जो कापूस आहे तर आपल्याला कसं आहे ते मिळतात असं नाही, अवेलेबल असतात बाजारामध्ये. पण कधी कधी कसं आहे आपल्याकडे जर कापूस राहिला तर आपण काय करतो ते घेऊन स्वतः वात बनवतो. ठीक आहे. तर आमच्या शेजारी आमच्या शेजारी ना ती एक काय म्हणते नाही, त्याचं मला तेवढं म्हणजे नाही माहीत. कुणबी त्या काकू आहेत. कुणबी तर नाही का त्यांनी ना स्वतःसाठी बी असं म्हणून नाही, ते म्हणतात ना त्यांच्याकडे शेती वगैरे हे राहिलं तर स्वतःसाठी तर ते वात नाही का फुलवात जे कापसाची आहे आपण म्हणतो ना की आपण स्वतः करतो, राहिलं घरी कापूस तर ते काय करते माहिती आहे काकू, की घरच्या घरी ते फुलवात असतात पा अशा. तर त्या अशा वाती नाही, अशा फुलवातवाल्या. तर त्या वाती तर त्या काय करतात काकू, की स्वतः तर बनवतात, पण जर आपण म्हटलं की काकू मला पण बनवून द्या म्हणून, तर त्या असा बसून खाली वेळामध्ये त्या बनवून देत असतात. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला किती छान असं नाही की बाजारात पण अवेलेबल असते किंवा मिळते, आपण गेलं नाही का. तर पण त्या अशा नाही का अशा परफेक्ट बनवल्या त्या, अशा नाही का अशा छान अशा बनवून ते म्हणतात ना अशी वरची जे आहे ते अशी कडक असते ते फुलवात. तर त्या तशा अशा बनवून दिल्या. म्हटलं किती छान काकू असे म्हणून गोष्टी आहे. तर एकदम असं आठवण आली. तर अशी आहे. तर आपल्या घरी ज्या कामवाल्या बाया असते, ठीक आहे, काम करायला, तर कसं आहे की ते एक पिक्चर बघितला मी, नाच गं घुमा म्हणून असाच. तर म्हणता ना बघता बघता आपण मोबाईलमध्ये रील्स वगैरे येत असतात किंवा कसं आपण पाहत असतो. ठीक आहे. तर तिथे कसं म्हणजे एकदम नाही बघितलं, पण त्याच्यावरून थोडंसं मला एकदम एक गोष्ट आठवली, की खरंच म्हणजे आपण जे काम राहते बाया कामवाल्या, तर किती आपण त्यांच्यावर अवलंबून असतो असं आहे. तर अशा गोष्टी आहे. तर तिथं असं कॉमेडी पण आहे त्या पिक्चरमध्ये आणि हासा पण आहे. आणि खूप तर एक एक प्रकारचं कसं बरोबरच आहे, की आता कसं दोघंही जर नवरा बायको जर बाहेर काम करत राहिले तर घरी तर कोणी ना कोणी करायला पाहिजेच. तर त्यासाठी ते आपण पाहतोच असं म्हणून नाही. तर माझ्या आईकडे बी तर माझ्या आईकडे पण नाही का अशी कामवाल्या आहेत असं पण नाही. तर कसं आहे माहीत आहे का, पैशाची पण गोष्ट नाही, कारण की आपण तेवढं कसं विचार पण करत नाही की जाऊ दे बा, ते आपण चार घरी जाऊन कामं करतात तर तेवढं कशाला. तर कसं आहे माहीत आहे का, की कसं आहे त्यांचं सुट्टी मारायचं. आपण जर कोणत्या गावाला गेलं तर म्हणजे असं नाही का की तुम्ही गावाला गेला आम्हाला म्हणजे तेवढं नको सांगा बा कामाचं वगैरे असं म्हणून त्यांनी म्हणत असतात. 8-8 दिवस जर आपण पण त्यांनी कसं आहे, जे कामवाल्या बाया आहे त्यांनी 8-8 दिवस सुट्ट्या मारल्या तर किती प्रॉब्लेम येत असते सगळ्याच गोष्टीचा असं आहे. आणि पुन्हा पुन्हा कामाचं म्हणलं तर असं म्हणून नाही, त्यांचंच म्हणजे हे विचार आपण खरं, कारण की ते म्हणतात ना की त्यांनी कामं करत असताना खूप लोकांच्या घरी तर वेळ भेटत नाही मी ना म्हणा की काय म्हणा असं पण आहे. तर असा प्रकार आहे. तर कसं आहे माहीत आहे का, की माझ्या आईकडे जे कामवाली आहे तर ती काय करते माहीत आहे का, की कपडे जे आता जसं आता वाईट कपडे असते आता मुलांची जे माणसांची म्हणा यांचे नाही का, तर कसं वाईट कपडे जास्त करून तो ड्युटीवर आहे तर तो भाऊ नाही का, तर तो जास्त करून वाईट कपडे घालत असतो. तर ती काय करते आता कॉलर वगैरे घासावं किंवा काही नाही का असं वाईट कपड्याला थोडंसं घासलंच पाहिजे. तर ती काय पुचक करते की काय का माहीत नाही. तर इतकं म्हणजे ते आई मग कधी कधी काय करते माहिती आहे का, साधे कपडे देते तिला आणि जे शर्ट वगैरे आहे ते स्वतः धुते. तर काही फायदा आहे लावू नये असं आहे. आणि कसं आहे का म्हणून लावली, की आईला कसा त्रास आहे हाताचा, तर त्याच्यामुळे ती लावली कपडेवाली.
तर ती तशी करते. तर आई पुन्हा मग आता तेच काम करत आहे. तर आता कधी कधी मग कसं तिचा हात दुखते की कोणतं कामं वगैरे केलं, जड काम, भांडे म्हणजे कपडे वगैरे केले तर दुखते. तर आता काय करणार. पण आता कसं आहे, आपण म्हणतो ना की आपण कधी कधी अवलंबून राहतो पुन्हा व्यक्तीवर म्हणा किंवा ते जे आहे कामवाल्या त्यांच्याकडे, तर आपण राहतोच की आली कधी येईल, काय येईल, कधी करण, पसारा हे आहे ते आहे, असं आहे. तर अशा गोष्टी आहे. आणि कसं आहे, कधी कधी जास्त पाहुणेपरी गेलो आम्ही आणि कामं राहिले तर कसं त्यांची मदत कोणी, असं म्हणून नाही की कोणी करतात कोणी नाही करत. तर माझी आई करते, म्हणजे जास्त भांडे वगैरे राहिले तर तिला धुवू लागते असं वगैरे, असं म्हणजे तेच म्हणताना की आपल्याला नाही का कसं कधी कधी काळजी वाटते, अरे एवढे सारे भांडे आहे तर कशी करल. पण कोणी कोणी करते विचार, कोणी नाही करत, असं पण आहे. तर असं आहे. तर हे हा असं आहे. म्हणजे नाही का एक गोष्ट म्हणल्यासारखी. तर एकदम असं आठवलं की एक नाही का अशीच आम्ही लहानपणी वगैरे नाही का म्हणजे काकूकडे जायचो, जे आमची सख्खी काकू म्हणल्यासारखं. तर त्यांच्या घरी जे लहानपणापासूनच असं म्हणून कितीतरी वर्षापासून ती काम करत होती, ती बाई जी आहे कामवाली. तर ती नाही का काय करायची, आल्याबरोबर जे कामवाले आहे ते ज्या काकूच्या घरी ते कामवाली होती ते, तर ती कामवाली काय करायची, यायची आणि कसं आहे आपण टी व्ही वगैरे बघत असतो, ठीक आहे. तर यायची, माहीत नाही घर पूर्ण असे दुपारून यायची, म्हणजे मला असं वाटतं की बाकीच्या घरचे लोक कामं करून यायची, असं आहे. तर ती यायची आणि काय करायची मग, की जेव्हा आपण टी व्ही पाहत राहतो दुपारच्या टायमाला, आपण घरचे जे बाई आहे तर ती काय करायची, पाहत राहिलं टी व्हीच पाहत राहायची, टी व्ही पाहायची. मग जेव्हा काकू जे आहे आमची काकू, तर ती पहिलं तिला चाय बनवून द्यायची, चाय पित असेल तर चाय, कॉफी पित असेल तर कॉफी, आणि तिला द्यायची. तेव्हा ती थोड्या टायमाने मग ते कामाला सुरुवात करायची, असं होतं. आणि पुन्हा तेच गिजगीज म्हणजे या उशिराच येणं, पुन्हा ते कामं हे ते म्हणल्यासारखं. आणि पुन्हा कसं होतं माहीत आहे का तिचं, की असं म्हणून नाही जेवणा खावणाला कोणी म्हणणार नाही, जेवण वगैरे द्यायचंच असं म्हणून नाही, हमेशाच असं म्हणून नाही. तर ती काय करायची माहीत आहे, तिच्या घरी जर जे कामवाली आहे तिच्या घरी कोणतं भांडण झालं नवऱ्यासोबत वगैरे, तर ती काय करायची, कोणाच्या घरी नाही जायची, जे का तिनं खरं पकडले होते तिच्या. पण का माहीत नाही, ते माझ्या त्या काकूच्या घरी येऊन राहायची, तिथं राहायची 2-2, 3-3 दिवस तिथेच, म्हणजे नाही का येऊन म्हणजे बाकीच्या घरची कामं करायची आणि इथं येऊन जेवण वगैरे करून छान अशी झोपायची तिथे, असं होतं. अरे हे काय म्हणजे कसं कोणाला आजूबाजूला दिसलं किंवा आम्ही एखादी वेळात जायचं तिच्या घरी, म्हणजे त्या काकूच्याकडे जायचं, तर ते तसा प्रकार दिसायचा की यायची, म्हणजे सांगत हमेशाच नाही, म्हणजे तसं की 2-2 गोष्टी झाल्या तिच्या नवऱ्यासोबत वगैरे काही असं. तर ती काय करायची माहिती आहे का, तिच्या म्हणजे त्या काकूच्या घरी येऊन राहायची, असा प्रकार होता. म्हणजे आम्हाला वाटलं काकू हे तुमचं म्हणजे काय चालू आहे बा हे, म्हणजे कसं बा तुम्ही ठेवत आता, ते नेहमीच तसं करते का म्हणे, की त्यांच्या घरी काही झालं की ती येऊन राहते म्हणे, असं आहे. तर आम्ही खूप असं बघितलं आहे की कसं बा नाही का, की असं पण असतात काही काही बाया की म्हणतात ना की म्हणजे आपण म्हणतो की आपण आपुलकीपणा मानतो नाही मानत, पण ती मानत असेल, तिला वाटत असेल की मला इथं यांच्या घरी कम्फर्टेबल वाटत आहे, की मी इथं राहू शकतो असं वगैरे म्हणून नाही का, तर ती तशी करायची. अशा आहे, अशा म्हणजे काही काही बाया आहे, कोणाकोणाचं घरचं कसं, कोणाकोणाच्या घरचं कसं म्हटल्यासारखं. तर अशा आहे. तर खूप सारे म्हणजे ते बाई म्हणतात की कामवाली बाई, तर म्हणतात की ठीक आहे आता आपल्याकडे वॉशिंग मशीन ते आहे, आल्या आहे वॉशिंग मशीन म्हणल्यासारखं, तर त्या पण आल्या आहे. तर त्याच्या कधी कधी कसं आहे, त्याच्यामध्ये पण टाकायच्या आधी आपल्याला कॉलर वगैरे घासायला लागते, कोणते वाईट कपडे आहे ते छान असं थोडंसं घासूनच त्याच्यामध्ये टाकायला लागते, ते काय एकदम थोडी डायरेक्ट साफ होऊन निघणार आहे, आपल्याला काहीतरी ते करूनच तिथे टाकावं लागते, असं आहे. साधे कपडे आपण ठीक आहे असं आहे, पण किती आपल्या हाताने कपडे धुणं किंवा हाताने सगळं आपल्याला करणं ते वेगळंच पडते, आहे की नाही. तर अशा म्हणजे, आणि पुन्हा नाही का तेच आधीची आमच्या साईडलाच एक गोष्ट आहे की त्याच्याकडे कामवाली होती, तर ती काय केली माहिती आहे का कशामुळे, तर ती त्याच्याकडे नेहमी कामवाली यायची. तर ते काय झालं माहीत आहे का, की कपडे
कपड्यावरचीच गोष्ट. तर कपडे वगैरे ती कशी धुवायची माहीत नाही, पण कपडे आपटत नाही म्हणून ती काय केली, त्या साईडवाल्या जे आहे आमच्या शेजारी, तर ते काय केले, कपडे आपटत नाही म्हणून तिला काढून टाकली. अशा पण असते काही काही जणं की नाही का, की कपडे पण छान असं धुवा, हे बरोबर आहे ना, की कसं आहे, आपण कसं दिवसभर लावून असतो कपडे, घाम असते, हे असते, ते असते, तर असं म्हणून नाही, तर असा प्रकार आहे. तर अशा पण असते काही काही घरी की कसं करतात आणि कसं, म्हणजे नाही का, हे अशा कामवाल्याच्या गोष्टी आहे की कधी कधी खरंच आपण त्यांच्यावर खूप असं अवलंबून असतो, किंवा असं म्हणून नाही की आपलं घर आपण करू शकतो कामं, असं म्हणूनही नाही आहे. कसं आहे, कोणी असं बाहेर जॉब करते, हे करते, ते करते, त्यांना नाही तेवढं म्हणजे म्हणल्यासारखं नाही जमत किंवा नाही उरकत म्हणल्यासारखं, तर ते करावंच लागते, त्याच्यावर अवलंबून राहावंच लागते. पण आपण घरी पण असं राहतो, लावतोय म्हणलं तरी म्हणत आहे ना, की काही ना काही म्हणजे असं वाटते की अरे हे नाही निघलं, ते नाही होत आहे, किंवा भांड्याचं साबणच का नाही निघत आहे, की असंच झालं तसं झालं, आपण म्हणजे असं खूप असा विचार करत असतो. अशा गोष्टी आहे. तर खूपच म्हणजे कामवाली म्हणतं की काही नाही, कसं इम्पॉर्टंट आहेत असं म्हणून नाही, तर करू शकतो आपण. पण तेच की राहो बा एखादी अडीअडचणीला, किंवा राहो म्हणजे कोणी कोणी असे करतात की तिच्या घरी आहे ना, तर माझ्या घरी पण लावावं. पण असे पण कोणी कोणी विचार करतात, असे पण असतात की अरे त्यांनी लावू शकते, मी नाही लावू शकत. अशा आहे कामवाल्यांच्या गोष्टी. तर अशा गोष्टी आहेत. तर त्याच एकदा एकदम पिक्चरवरून एकदम आठवलं की खरंच पण असं पण असते गं, म्हणजे बायांचं किंवा आपलं कामवाली आणि बाई जे घर म्हणतो आपण, घरची जी गृहिणी, असं पण आहे. तर ह्या गोष्टी आहे. तर असे ठीक आहे. जय श्रीराम.